नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांची तब्येत खालावली. पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल. मोहोळ वळसंग रस्त्याच्या विकास कामावरून श्रेयवाद. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रणिती शिंदेंवर टीका. अंबरनाथ सत्ता संघर्षावर अखेर पडदा. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट ठरवला वैध. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे भाजपला धक्का. उपनगराध्यक्ष पदानंतर पालिकेतील विषय समित्याही शिवसेनेच्या ताब्यात. शिवसेनेला मिळणार अजून एक स्वीकृत नगरसेवक. भंडारा जिल्ह्यात निसर्गाचा कोप. अस्मानी संकटानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी. भात पीक, मका, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या माजल गावातील टाकरवनमध्ये वीज उपकेंद्रात मध्यरात्री भीषण आग वाढू नये म्हणून 33 kV आयसोलेटर बंद. टाकरवनसह अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. बीड जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा. शेती मशागतीची कामं खोळंबली. डिझेलसाठी लांबच लांब रांगा. डिझेल पेट्रोल वेळेत द्या, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. संभाजीनगरच्या पैठणमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप. 1262 किलो कांदा विकून अडत्याला दावा लागला ₹1. हमाली, तौलाई आणि गोणी खर्च वजा होता शेतकऱ्याचा खिसा रिकामा. परभणीतील गंगाखेडमध्ये जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाकडून एका तरुणाला मारहाण. 4 जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावती बडनेरा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. शहरातील पाणी पुरवठा बंद. पाईपलाईन दुरुस्तीचं काम अद्यापपर्यंत सुरू नाही. उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती. महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मुंब्र्यात कॅन्डल मार्च. जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान कॅन्डल मार्चमध्ये शेकडो महिला आणि मुली सहभागी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.